श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी बायोकल्चर प्रकल्पाचं यशस्वी प्रात्यक्षिक झालं। पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय। श्री सिद्धेश्वर तलावातील जलशुद्धीकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या बायोकल्चर बायो रेमिडिएशन या प्रक्रियेचा आढावा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शनिवारी सिद्धेश्वर तलाव कल्याणी कुंड इथं उत्साहात पार पडलं। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। पाणी स्थिर असल्यानं आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं तलावात शुद्ध पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी झाला। परिणामी पाण्यात शेवाळ वाढून विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण घटलं आहे। शुद्ध पाण्यासाठी हे प्रमाण किमान 4 अंश असणं आवश्यक असतं, अशी माहिती पर्यावरण विभागानं दिली। सेंद्रिय कल्चर यामध्ये युका प्लांट, डिओलाइट, अल्गी रेडिसिन, रेझंट यासारख्या घटकांचा समावेश आहे। 33 एकर क्षेत्रासाठी प्रति एकर 1 किलो याप्रमाणे दर 21 ते 30 दिवसांनी छिडकावा केला जातो। या प्रकल्पांतर्गत शनिवारी 3रा डोस देण्यात आला। जून 2025 मध्ये कल्याणी कुंड इथं प्राथमिक चाचणी घेण्यात आली, तेव्हा पाण्याचं DO प्रमाण 0 होतं। मात्र प्रक्रियेनंतर जुलैमध्ये त्यात सुधारणा होऊन ते 2.8 पर्यंत पोहोचलं। या यशानंतर डिसेंबर 2025 पासून संपूर्ण तलावात ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असून डिसेंबर 2026 पर्यंत ती सुरू राहील। तलावातील पाणी स्थिर असल्यानं शेवाळ वाढलं आहे। महापालिका राबवत असलेली ही बायोकल्चर प्रक्रिया जलचर प्राण्यांच्या रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असून देवस्थान समितीच्या वतीनं या उपक्रमाचं अभिनंदन करतो, असं मनोगत सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं। या प्रकल्पाद्वारे शेवाळ कमी होऊन पाणी शुद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। या कार्यासाठी देवस्थान समिती आणि महानगरपालिका प्रशासन एकत्रितपणे प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली। पाणी प्रदीर्घ काळ स्थिर राहिल्यानं आणि त्यात नवीन शुद्ध पाण्याचा विसर्ग न झाल्यानं पाण्यातील विद्रव्य ऑक्सिजन प्रमाण खालावलं आहे। यामुळं वाढलेल्या शेवाळाची समस्या दूर करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेद्वारे आता बायोकल्चर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली। उपमहापौर देवकर, सर्व महापालिकेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या 4-5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी स्टॅग्नंट म्हणजे स्थिर राहिल्यामुळं पावसाळ्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे सोर्स आहेत पाण्याचे, त्यामुळे राहिलेल्या पाण्यामध्ये शेवाळ खूप वाढतं आणि पाण्यातलं ऑक्सिजन घटतं आणि त्यामुळे साधारण मार्च-एप्रिलमध्ये या ठिकाणी ज्या काही जीव आहेत, विशेषतः मासे आणि कासव, त्यांचं मरण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण कसं वाढवावं आणि पाणी स्वच्छ कसं व्हावं यासाठी अनेक चर्चा या ठिकाणी झाल्या आणि त्यामध्ये महापालिकेनं एकाने सुचवल्याप्रमाणे हे बायोकल्चर या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स केलं तर काही प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढू शकतं। अशा पद्धतीची सूचना आल्यानंतर त्या प्रयोग म्हणून यावर्षी आपण त्या ठिकाणी ह्या बायोकल्चरचं बॅक्टेरिया आपण पाण्यात सोडतोय, ज्याच्या माध्यमातून आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात शेवाळ कमी होईल, परंतु विशेषतः पाण्यातलं ऑक्सिजन वाढण्यासाठी त्याची मदत होईल। फक्त ही प्रोसेस बायोकल्चर असल्यामुळं अतिशय स्लो होते आणि ती स्लो झालेल्यामुळं आपल्याला हे बघावं लागणार आहे यावर्षी की किती प्रमाणात ऑक्सिजन, तसे सगळे पाण्याचे नमुने आपण चेक केलेले आहेत, म्हणून ह्याचा जो काही परिणाम या पुढच्या 1 महिन्याभरामध्ये आपल्याला दिसेल त्यावरून हे नियमित वापरायचं की नाही यावरही आपण निर्णय घेऊ। एक प्रयोग म्हणून हे इथले जीव आपल्या जे काय पाण्यात आहेत त्यांना वाचवण्यासाठी एक प्रयत्न महापालिकेने केला आहे, तो नक्कीच अभिनंदनीय आहे आणि स्वागतार्थ आहे। मी महापालिकेला त्यानिमित्तानं देवस्थानच्या वतीने धन्यवाद देतो। 1 एकरसाठी 1 किलो असं पावडरचं त्यामध्ये पाण्यामध्ये टाकली गेलेली आहे, त्यामुळे जे शेवाळ्या आलेला आहे ते कमी होण्यास मदत होते आणि शेवाळ्या कमी झाल्यानंतर पाणी स्वच्छ
पाणी स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि आम्ही नक्की तलावा स्वच्छासाठी आम्ही सर्वजण कायम एकत्र येऊ.